राज ठाकरे हे म्हणाले होते की महायुतीचं सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही सरकारमध्ये सहभागी होऊ. मग भाजप आणि मनसेचं नेमकं काय सुरू आहे? म्हणजे काही छुपी युती आहे का? नाही ना, मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी ते एक राजकीय विश्लेषण मांडलं, एक अनुभवाच्या आधारे त्यांना असं वाटलं तर ते त्यांनी मांडलं. पण राज ठाकरेंनी हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला, प्रचार सुद्धा केला. आणि आता जे दोन पोल आहेत की काँग्रेस, उभाटा, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, तर यात राज ठाकरे हे आमच्या या गटाच्या जवळचे आहेत हे मात्र नक्की. पण म्हणजे भाजप आणि मनसे यांची युती आहे? नाही, भाजप, हिडन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेबरोबर हे काही सीटवर अंडरस्टँडिंग केलंच होतं. अच्छा. जसं बाळ नांदगावकर आहे तिथे आम्ही त्याला सपोर्ट केलाच आहे त्या पद्धतीने. तर ते आहे. माहीममध्ये आधी ठरलं होतं, पण नंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं ठरलं की आपल्याला ते उमेदवार उभा केला पाहिजे, त्यामुळे स्वाभाविक आम्ही महायुतीबरोबर आहोत. या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुमचा स्वतःचा सर्वे देखील असेल, तुम्ही म्हणता की महायुतीचा सरकार येणार आहे, तुम्ही मुख्यमंत्रीही ठरवता, न्यू फेस किंवा जुनाच रिपीट केला जाईल, त्या अर्थी तुमचा काहीतरी सर्वे झाला असेल. तर असा कोणता आकडा आहे की तुमच्या सर्वे मधला की महायुतीला मिळेल? ते आमचं सर्वे याच्यापेक्षा जे आता चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये मला असं वाटतं की भाजप 95 ते 110च्या या रेंजमध्ये जागा जाऊ शकतं. शिवसेना 40, 45, 50 पर्यंत जाईल आणि अजितदादा एक 25-30च्या ह्याच्यात जाऊन आम्ही कम्फर्टेबल मेजॉरिटी बनून महायुतीचं सरकार बनेल, हे आज तरी चित्र स्पष्ट आहे. म्हणजे 160च्या आसपास, 165 वगैरे, 165 वगैरे हा एक तुमचा आकडा आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये.